या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मेहेंदळेंच्या घरी देवी आईचा गोंधळ सुरू असतो आणि त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण असते. सगळेजण खूप आनंदात असतात आणि देवी आईची स्तुती ऐकत असतात. पण मग त्यानंतर ती ऐश्वर्या हळूच ताराजवळ जाते आणि तिला विचारू लागते की मी सांगितलेलं काम झालं आहे ना. आणि त्यावर ताराही हसतच हो म्हणते. ती ऐश्वर्याला सांगत असते की वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, मी कुंकवाच्या भांड्यामध्ये लाल तिखट मिसळून ठेवलं आहे. आता सगळ्यात आधी मी डान्स करायला जाईल आणि सगळीकडे कुंकू म्हणून लाल तिखटच पसरवून ठेवेल. त्यामुळे त्या सावलीला खूप त्रास होईल, कारण तिच्या पायाला आधीच जखम झाली आहे. त्यामुळे जेव्हा ती नाचायला समोर येईल तेव्हा तिला नाचता येणारच नाही. आणि हे ऐकून ऐश्वर्या खुश होते आणि हसतच तिच्या जागी जाऊन बसते. त्यानंतर मग त्या गोंधळींसोबत आलेल्या एक ताई पुढे येतात. ते गोंधळी घरातल्यांना सांगतात की या आहेत आमच्या सखूताई, यांना सगळं काही समजतं. त्यामुळे जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते तुम्ही यांना विचारू शकता. आणि हे ऐकून मग सगळेच जण त्यांच्याकडे पाहू लागतात. तर त्या सखूताई घराकडे पाहतात आणि तिलोत्तमाला म्हणू लागतात की तुझ्या घराची भरभराट होणार आहे, मला इथे सुख समृद्धी दिसते. आणि ते ऐकून तिलोत्तमाला खूप आनंद होतो. ती हात जोडून त्यांचे आभार मानते. त्यानंतर मग अमृता पुढे येते. तिलासुद्धा त्या ताईंना एक प्रश्न विचारायचा असतो, पण ती काही विचारणार त्याआधीच त्या ताई म्हणतात की पोरी तुला बाळ हवं आहे ना, काळजी करू नको, लवकरच देव तुझ्या पदरामध्ये दान टाकणार आहे. याआधीसुद्धा त्याने 2दा तुझ्या पदरात दान टाकलं होतं, पण सैतानी वृत्तीने ते तुला लाभू दिलं नाही. पण काळजी करू नको, देव तुझ्या पदरात पुन्हा एकदा दान टाकणार आहे आणि तेव्हा तू सबुरीने वाग. आणि हे ऐकून अमृताला तर खूपच आनंद होतो. तिलोत्तमा आणि चंद्रकांतसुद्धा खूप खुश असतात, पण त्या ऐश्वर्याचा मात्र चेहराच पडतो. त्यानंतर ते गोंधळी म्हणतात की जर अजून कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि मग सोहम तारा पुढे येतात. ते दोघे त्या ताईंचा आशीर्वाद घेतात. सोहम म्हणत असतो की आमचं आत्ताच लग्न झालं आहे आणि मला विचारायचं होतं की आमचा संसार कसा होईल. आणि त्यावेळी त्या ताई ताराकडे बघतात आणि म्हणतात की तुमचा संसार सुखाचा तर होणार आहे, पण तुम्ही एकमेकांपासून काही लपवू नका. आणि ते ऐकून तारा तर खालीच मान घालते. आणि मग त्यानंतर त्या ताई सगळ्यांकडे बघू लागतात. त्यावेळी सावली मात्र एकदम शांतपणे बसलेली असते. तिच्या मनात कोणताही प्रश्न नसतो. पण मग त्या ताईच सावलीला म्हणतात की पोरी तू तर विठ्ठलाची भक्त आहेस ना गं, मग अजून तुझं तू गुपित किती दिवस सगळ्यांपासून दडवून ठेवणार आहे. डोक्यावरचं ओझं हलकं कर बघ, सगळं काही ठीक होईल. दिलेल्या शब्दाचं ओझं मनावर बाळगू नको. शेवटी तू त्या विठ्ठलाची सावली आहे, तोच तुझं काय करायचं ते ठरवेल. पण आता ते गुपित सगळ्यांना सांगून टाक. आणि त्या ताईंचं हे बोलणं ऐकून सावली घाबरूनच खाली मान घालते. तर ती तारासुद्धा खूपच घाबरलेली असते. त्यानंतर मग तिलोत्तमा त्या ताईंना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहते, पण ती काही विचारणार त्याआधीच त्या म्हणतात की तुला हेच विचारायचं आहे ना गं की या घरामध्ये पाळणा कधी हलणार, या घरात बाळाचा आवाज कधी घुमणार. आणि त्यावर तिलोत्तमा डोळ्यात पाणी आणून हो म्हणते. तर त्या ताई म्हणत असतात की तुझ्या घरावर काळी सावली पडली आहे, तू ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवते तोच तुझा विश्वासघात करत आहे. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून ऐश्वर्याला तर घामच फुटतो. तर तिलोत्तमाला समजतच नाही की या नेमक्या कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलतायत. पण मग त्यानंतर त्या ताई सावलीकडे बघत म्हणतात की काळजी करू नको तिलोत्तमाबाई, तुझ्या दारामध्ये साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी आणि आरसपाणी डोळ्यांनी रुक्मिणी आली आहे, ती तुझ्या घराची आता भरभराट करेल. आणि हे ऐकून सगळेजण सावलीकडे पाहू लागतात. आणि त्यावेळी ऐश्वर्याला सुद्धा आठवतं की जगन्नाथने सांगितलं होतं की सावलीच या घराला वंश देईल. आणि त्यामुळे ती खूप चिडते. त्यानंतर ती पुन्हा ताराकडे जाते आणि तिला सांगते सगळीकडे ते लाल तिखट पसरव, त्या सावलीला खूप त्रास व्हायला हवा. आणि त्यावर तारासुद्धा हो म्हणते. त्यानंतर मग ते गोंधळी सांगतात की आता घरातल्या सुनांनी देवी पुढे जोगवा मागा. आणि मग त्यानंतर तारा लगेच पुढे जाते. ती आधी देवीची आराधना करते आणि मग जोगवा मागत नाचायला सुरुवात करते. सगळेजण कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात. आणि त्यावेळी तारा नाचता नाचता सगळीकडे कुंकवाच्या नावाखाली मिरची पावडर पसरवून ठेवते, जेणेकरून तिच्यानंतर नाचायला
नाचायला येणाऱ्या सावलीला त्रास व्हावा आणि मग त्यानंतर सावली पुढे येते. तिच्या पायाला आधीच जखम झालेली असते, तिला नीट चालताही येत नसतं, पण तरीसुद्धा ती सारंगसाठी देवीची प्रार्थना करते आणि मग जोगवा मागत नाचायला सुरुवात करते. अनेकदा तिचा तोलही जातो, त्यामुळे सारंग घाबरतो, पण सावली स्वतःला सावरते आणि मग त्यानंतर ती अगदी बेभान होऊन जोगवा मागत नाचू लागते. आणि त्यामुळे त्या ताराने जी मिरची पावडर पसरवून ठेवलेली असते तिचासुद्धा सावलीला काही त्रास होतच नाही. आणि हे पाहून तारा आणि ऐश्वर्या खूप चिडतात आणि मग त्यानंतर तारा एक वेगळाच प्लॅन करते आणि मग त्यानंतर ती त्या ठिकाणी जो अबीर बुक्का असतो त्याचं ताट घेऊन सावलीकडे जाण्यासाठी निघते, जेणेकरून ती तो सावलीच्या अंगावर पाडू शकते. आणि मग त्यानंतर ती सावलीला पायात पाय अडखळून खाली पाडणारच असते, पण त्याआधीच सावलीचा तिला धक्का लागतो आणि त्यामुळे ताराच्या हातातील ताट सांडते आणि तो अबीर बुक्का सगळीकडे उधळतो आणि नेमका तो त्या तिलोत्तमाच्या अंगावरही जाऊन पडतो. आणि हे बघून सगळेच जण घाबरतात. तिलोत्तमाला तर तो काळा रंग सहनच होत नाही, ती खूप घाबरून जाते आणि त्यातच तिला त्या ताईंचं बोलणं आठवत असतं की तुझ्या घरावर काळी सावली पडली आहे. आणि मग ती तो अंगावर पडलेला बुक्का तिच्याच तोंडाला चोळायला सुरुवात करते आणि त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे काळा पडतो. आणि हे बघून सगळेजण घाबरूनच तिच्याकडे पाहू लागतात. आता तिलोत्तमा काय करते असाच सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि त्यावेळी तिलोत्तमाला फक्त त्या ताईंचं बोलणं आठवत असतं आणि ती रागारागात सावलीकडे आणि ताराकडे पाहत असते, त्यामुळे त्याही दोघीजणी घाबरून जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.